तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है। हिंद प्रांत के हर इंसान को इस शैतान से मुक्ति दिलाने का महेश किसनराव लांडगे हे पिंपरी चिंचवडचे आमदार आहेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महेश किसनराव लांडगे या आमदारांनी या दोघांनी मिळून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हा छत्रपती पिंपरी चिंचवड इकडे उभारण्यात आलेला आहे। खूप सुंदर आणि 140 फुटी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारलेला आहे। जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय भारत। मित्रांनो, तुम्हाला मी बोलतोय ते ऐकून तुम्हाला आनंद, खुशी जे काय व्हायचं ते होईल। छत्रपती संभाजी महाराज यांचा 140 फूट उंच पुतळा आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो उभारला आहे देखील। त्याचं काम देखील चालू आहे। काम हे अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे। त्याला लागणारा पूर्ण खर्च म्हणजे 48 कोटी आणि तो उभारला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने। तो कुठे उभारला आहे तेही तुम्हाला सांगतो। मुराळेवाडी मुळशी येथे उभारण्यात आलेला आहे। तो तब्बल 140 फुटाचा पुतळा आहे। मित्रांनो, पुतळा हा 100 फुटाचा आहे आणि त्याच्या खालचं जे एवढा उभा आहे ना त्याच्यावर पुतळा ते 40 फूट, म्हणजे जे सगळं पकडून 140 फुटाचा आपला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आपल्याला बघायला मिळणार आहे। मुराळेवाडी मुळशी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 48 कोटी रुपये खर्च करून तो पुतळा बनवलेला आहे आणि त्या छत्रपती संभाजी महाराज आणि पूर्ण 3000 ढोल, 1000 ताशा, 500 ध्वज आणि 50,000 पब्लिक। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 140 फुटी पूर्णकोटी पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी जमलेले सगळ्या माझ्या शिवभक्त आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचं हार्दिक स्वागत। बोला छत्रपती संभाजी महाराज की जय। त्या एरियाला नाव दिलेलं आहे शंभू सृष्टी। बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर पुतळा बनवलेला आहे। ब्रॉन्झ धातू म्हणजे सगळे धातू मिळून पुतळा बनवला आहे। जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनवला होता ना कुठं केरला का कर्नाटक इथे, तसाच पुतळा आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा उभारण्यात येत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे। पाहू शकता मित्रांनो, किती सुंदर पुतळा आहे। या पुतळ्याचं उद्घाटन मित्रांनो 15 सप्टेंबर 2025 रोजी झालेला आहे। तर मी हा व्हिडिओ उशिरा बनवत आहे, त्याबद्दल माफी असावी, पण उशिरा का होईना पण मी तुम्हाला अपडेट देत आहे। तर पाहू शकता मित्रांनो, 140 फुटाचा पुतळा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेला आहे। तर मित्रांनो, त्याचं अजून काम बाकी आहे। सगळं काम वरून झालंय, काम फक्त अर्धवट काम बाकी आहे। ते लवकरच पूर्ण होईल आणि ते लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे। तर पाहू शकता मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज, जे एकही लढाई न हारता पूर्ण महाराष्ट्रातले गड किल्ले जिंकून आणि जे शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले ते साबित ठेवले, हे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज। त्यांचा पुतळा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच पुणे या शहरात, पुणे हे शहर शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, तर त्या शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येत आहे आणि तो उभारला आहे देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने।
खूप म्हणजे खूप धन्यवाद पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, ज्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा पुतळा हा त्यांच्याच महाराष्ट्र भूमीमध्ये उभारलेला आहे. त्याबद्दल हात जोडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद. असेच महापुरुषाचे पुतळे उभारा. पुतळे यासाठी उभारायचे मित्रांनो, मी म्हणत नाही की पुतळे हे चुकीचे, पुतळे यासाठी उभारायचे कारण येणारी पिढी ही ओळखेल कसे, हे कोण होते, काय होते. पुस्तकं वाचतील त्याच्यावर दुमत नाही, पण ते पुतळे बघूनच पुस्तकं वाचतील ना येणारी पिढी. तर येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की महापुरुष कोण होते, छत्रपती कोण होते. जेवढे महापुरुष आपल्या महाराष्ट्रातून होऊन गेलेत, ज्यांनी आपला देश घडवला आहे, संविधान घडवलं आहे, देशात सगळ्यांना एक जोडण्याचं काम केले, तर सगळ्या महापुरुषांचे पुतळे आपल्या महाराष्ट्रात देशात बनवले पाहिजे आणि त्यांचं स्मारक देखील बनलं पाहिजे. पुस्तकासाठी खालचं जे असतं बॅकग्राऊंड, जे आपण ज्याच्यावर पुतळा उभा करतो ते खाली सगळं त्यांचं म्युझियम तयार केलं पाहिजे, त्यांचे पुस्तकं संग्रहालय बनवलं पाहिजे, सगळं व्यवस्था केली पाहिजे. कारण जे महापुरुष आहेत ते वगळतील, पुस्तकामध्ये राहतील, पण ते पुस्तकं येणारी पिढी वाचते कुठे जास्त, पुतळे बघून तरी वाचतील. त्यामुळे पुतळे उभारणं गरजेचं आहे. तर खूप खूप धन्यवाद पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारलेला आहे. आणि असेच नवीन नवीन महापुरुषांचे पुतळे उभाराल एवढीच तुमच्यासमोर नम्र विनंती. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा उभारला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पण देखील उभारताल. परत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील पुतळे तुम्ही उभारताल एवढीच तुमच्या चरणी, एवढंच मी सांगू इच्छितो. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अपडेटसाठी. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय भारत, जय संविधान. चला, बाय. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर या महाराष्ट्राचं अस्तित्व, या देशाचं अस्तित्व काहीच नसतं. हे सत्य आहे, हे ॲक्सेप्ट करा तर नका करू, पण हे सत्य आहे. जे सुंदर आपण जीवन जगतोय, मजा करतोय, एन्जॉय करतोय, सगळं करतोय, जर हे दोघं नसते आणि बाकीचे महापुरुष नसते, जेवढे महापुरुष झाले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, जेवढे महापुरुष झालेत, तर तेही नसते ना तर आपण काहीच नसतो. आणि यामध्ये कोणचीही जात मध्ये आणू नका. महाराज आपले, महापुरुष आपले, जेवढ्या महापुरुष आपल्यासाठी करून गेलेत तेवढं अजून कोणीच केलं नाही. ते होते म्हणून आपण इथे आहोत. म्हणून सगळ्या महापुरुषांना जाती बाजूला ठेवून त्यांना विचारांनी माना, नाहीतर जातींनी नका मानू. जाती मानाल तर पूर्ण आयुष्यभर रडत बसाल. त्यांना विचारांनी माना. विचारांनी कधीही तुम्हीही महान व्हाल आणि ते तर महान आहेतच महापुरुष. जर त्यांनी निर्माण केलेलं जे घडवलं आहे ना ते जर नष्ट झालं ना तर आपलं आयुष्य शून्य आहे मित्रांनो, झिरो आहे. म्हणून जेवढा प्रयत्न होईल तेवढा एकत्र या आणि जेवढं आपल्यासाठी महापुरुषांनी करून गेलेत, भारतीय संविधान म्हणा, त्यामध्ये सगळ्या महापुरुषांचे विचार आहेत, ते जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. ते जपले तर आपण जगू, नाहीतर काही खरं नाही आपलं. जय भारत, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम. बलिदान केलं त्या राजाच्या मार्गदर्शनावर इथून पुढल्या काळातही हिंदू धर्म एकत्र राहिला पाहिजे. 18 पगड जाती सगळे 12 बलुतेदार एकत्र राहिले पाहिजे. याच्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे स्मारक उभा करायचं. या ठिकाणी सगळ्यांनी प्रेरणा, सगळ्यांना ऊर्जा मिळावी याकरता हे आम्ही धर्मस्थळ तयार केलं. हाथी, घोड़े, तोप, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है. हिंद प्रांत के हर इंसान को इस शैतान से मुक्ति दिलाने का